तरावद येथे राजकोटीन परिवार स्नेहमिलन 2026 उत्साहात. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित. तरावद येथे राजकोटीन परिवार स्नेहमिलन 2026 कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या स्नेहमिलन सोहळ्यात परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नृत्यकला, सांस्कृतिक कला आदी कार्यक्रमांनी उपस्थितांचे मनोरंजन केले. लहान मुलांपासून युवकांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपली कला सादर केली. कार्यक्रमाच्या माध्यमातून परिवारातील सदस्यांमध्ये आपुलकी व एकोपा वाढवण्याचा संदेश देण्यात आला. तसेच उपस्थितांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत डिजिटल युगात शिक्षणाशिवाय प्रगती शक्य नसल्याचे मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शिक्षणात प्रगती करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. यासोबतच आर्थिक विकासाबाबतही माहिती देण्यात आली. स्वावलंबन, व्यवसाय संधी आणि आर्थिक नियोजन याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी एकमेकांशी संवाद साधत स्नेहबंध अधिक दृढ करण्याचा संकल्प व्यक्त केला. झुंजार क्रांती न्यूजसाठी कृष्णा कोळी, तळोदा. सर पे ताज चाहिए ना महलों में राज चाहिए। आने वाले दिनों में यहाँ मोगी से मेरी यही प्रार्थना है कि आने वाले दिनों में यहाँ मोगी मैया से मेरी यही प्रार्थना है कि कोई गरीब भूखा सोना नहीं चाहिए। राजकोटीन परिवाराचा हा द्वितीय महासंमेलन आहे. हा राजकोटीन परिवार गुजरात राज्याचा राजपीपला इथून एक संस्थान होतं. त्या संस्थानाचा मालक आमचा परिवाराने जेव्हा हे संस्थान खालचं झाल्यानंतर आमचा परिवार गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश याच्यात विखुरला गेला आणि त्यानंतर कोणी ह्यांना एकत्रित येत नव्हतं. म्हणून आम्ही सर्व गुजरात, महाराष्ट्राच्या वडील ह्यांनी सर्वांनी मिळून आम्हाला हा परिवार एकत्र करण्यासाठी हे संमेलन घेण्यात येतं. या संमेलनामा राजपरिवाराचा हे संमेलन घेण्याचा उद्देश आमचे मुलं शिक्षण योग्य इतर परिवारांच्या वतीने आमच्या व्यवस्थित सुसंस्कृत व्हायला पाहिजे, शिक्षण घ्यायला पाहिजे, म्हणून हा उद्देश ठेवून आम्ही या परिवाराचा संमेलन घेऊन आम्ही हे एकत्रित करतो. ही 800 वर्षापूर्वीपासून आमचे संस्थान होतं आणि ही आता दुसरं गुजरात राज्यात पहिलं संमेलन झालं आणि हे आता दुसरं वर्ष आहे. ह्याच्या पुढेही असं चालत राहील.